नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट सह्याद्री यूट्यूब चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचे बटन दाबा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील। आपल्या देशात दुग्ध व्यवसाय हा परंपरागत चालत आलेला शेतीपूरक व्यवसाय आहे आणि आज आपण अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याला भेटणार आहोत ज्यांनी केवळ 15 गायींपासून या व्यवसायात पदार्पण केलं होतं आणि आज त्यांच्या फार्मवर 60 गाय असून 300 ते 400 लिटर रोजची दूध निर्मिती आहे। योग्य नियोजन, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणताही व्यवसाय हा यशस्वी होतोच, हे या शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे। यासाठी आज आपण भेटणार आहोत पारनेर तालुक्यातील आणि देवी भोयरे या गावात राहणारे संपत वाळुंज यांना आणि त्यांचा वाळुंज डेअरी फार्मला। चला तर पाहूया अशा या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा। तरुणाला म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते शेतकऱ्यांच्या मुलांनी आज जर सुरू केलं तर एखाद्या कंपनीत जातो ग्रॅज्युएट पोरगा, 15,000 रुपये पगार मिळतो, 8 तास तिथं आदबतो, 8 तासानंतर त्याचा प्रवास असतो, ट्रॅव्हलिंग असतं, सगळं विषय असतात। पण फक्त का आपल्याला कुठेतरी समाजात नोकरी करतोय पोरगा, एवढ्या एका समाधानासाठीच तो असतो। शेतकऱ्याच्या मुलांनी 5 गायी जरी पाळल्या, त्याच्या शेतातला चारा असला आणि त्याला स्वतः कष्ट करण्याची त्याची तयारी असेल, म्हणजे केलंच पाहिजे कष्ट। त्यांनी स्वतःला करायचे, 5 गायींच्या कष्टासाठी लेबर ठेवायला परवडत नाही। त्यांनी स्वतः केलं, सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास, तर 25,000 ते 30,000 रुपये तो त्याच्या घरी कमवू शकतो। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना एक करायचे त्यांनी खरंच ते केलं पाहिजे आणि 100% वेळ देऊन केलं पाहिजे, 100% तन धनातून केलं पाहिजे। तुमच्या नोकरीपेक्षा कधीही तुम्हाला तुमच्या घरी 25,000 ते 30,000 रुपयाचा मोबदला या गायींपासून मिळाल्याशिवाय राहत नाही। ग्रेट सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण पारनेर तालुक्यातील देवी भोयरे या गावामध्ये आहे आणि आपल्यासोबत जे सर आहेत हे संपत वाळुंज जे सर आहेत, तर तुम्ही बघू शकता हा त्यांचा संपूर्ण फार्म आहे। 60 ते 70 गायींचा हा फार्म आहे आणि याचं नियोजन जर पाहिलं तुम्ही, एवढं उत्कृष्टरित्या नियोजन केले आणि खूप सुंदर असा गोठा आहे, मुक्त संचार गोठा आहे आणि खूप चांगलं उत्पन्न ते महिन्याकाठी या ठिकाणी घेत आहेत। तर त्यांच्या या संपूर्ण गोठ्याबद्दल आज आपण माहिती पाहून घेणार आहोत, परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील ऑन करा। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार सर। नमस्कार सर, मला सर्वात प्रथम आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा। माझं नाव संपतराव देवराम वाळुंज, मुक्काम पोस्ट देवी भोयरे, तालुका पारनेर। जे आता किती वर्ष झाले सर आपण हा फार्म रन करताय सध्या? आता हा फार्म 7 वर्ष झाले, 7 वर्षापासून या व्यवसायात आहे। या व्यवसायात म्हणजे दुग्ध व्यवसायाचीच का निवड केली तुम्ही? आता दुग्ध व्यवसायाची निवड करताना हा व्यवसाय म्हणून नाही तर खरं असलेलं क्षेत्र आणि शेतमालाला जे बाजारभावाचा डिस्प्यूट आहे आणि मजुरांचा कमी होणारा असा प्रॉब्लेम, हे सगळं करत असताना आपल्याकडे माझ्याकडे वैयक्तिक जर मी याच्यात पडायचं म्हटलं तर माझ्याकडं मुळात मी सर्व्हिस करतो, त्याच्यामुळे शेतीचं दररोजचं नियोजन, दररोजचे लेबर हे सगळं मॅनेज होणं मला शक्य नव्हतं। म्हणून आपल्याला जे शक्य होईल त्या दृष्टीनं मी या व्यवसायाचा निवड केला। सर, तर म्हणजे आता तुमचा एवढा मोठा फार्म आहे, ही म्हणजे तुम्ही कशी सुरुवात केली होती? थोडं थोडं केलंय का एकदम एवढं केलंय? नाही, सुरुवातच मी मोठ्या प्रमाणातच केली आणि करायचीच ठरवली होती। का त्याचं कारण असं आहे का जनरल आपण हे सगळं मजुरांच्या मार्फत करून घ्यायचं। आता तुम्ही पाहिलं असं गावापासून 1-1.5 किलोमीटरला फार्म आहे। इथं मी जर 10 गायी पाळल्या असत्या तर इथं मला 1 मजुराची गरज होती। मी स्वतः काही करू शकणार नव्हतो कारण मी सर्व्हिसला होतो आणि मग 1 मजूर गावापासून लांब UP बिहारचे मजूर आहेत, तुम्हाला एकटा थांबत नाही। मग एकटा थांबणार नाही, मग 2 मजूर इथं ठेवावं लागते। 2 मजूर ठेवायचे, 2 मजुरांचं काम आपण तयार केलं पाहिजे ना, तर ते आपल्याला इकॉनॉमिकली परवडत। म्हणून मी करतानाच मोठ्या प्रमाणात त्याचा दुसरा एक विषय असा का ज्यावेळेस चाऱ्याचा विषय असेल का तुम्ही ज्यावेळेस क्वांटिटीमध्ये माल घेता तिथं पण आपले 2 पैसे वाचतात, हाही त्या प्रॉफिटचाच भाग आहे। त्याच्यामुळे कोणताही व्यवसाय केला तर जेवढ्या मोठ्या प्रमाणात करता
तेवढ्या प्रमाणात तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट मिळतो. हा आता सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणात जावं भांडवलाचा विषय असतो, पण ज्यांच्या शेतकऱ्यांची मुलं असतील का ज्यांना स्वतः कष्ट करण्याची तयारी आहे त्यांनी छोट्या प्रमाणातनं सुरुवात करायची ही जास्त, कारण त्याच्यातनं येणारा अनुभव हा त्यांचा अनुभव असतो. चूक झाली, नुकसान झालं तरी ते सहन करण्याची कॅपॅसिटी सुरुवातीच्या प्रमाणात असते. आणि एकदम मोठं केलं, मोठ्यामध्ये ज्यावेळेस लॉस होतात त्यावेळेस माणूस नाउमेद होतो. म्हणजे ही गोष्ट प्रत्येकालाच लागू होईल अशातला प्रकार नाही. सर तर मला सांगा, आता एवढ्या आपल्या फार्म ह्या ज्या गाय आहेत ह्या कुठून आणल्यात आपण? आता याच्यातला म्हटलं ना, व्यवसाय म्हटलं का सगळे प्रयोग करायचे असतात. मी पंजाबवरून सुद्धा गायी खरेदी करण्याचा प्रयत्न केला नाही, केल्या. एक लॉट मी पंजाबमधून आणला होता आणि मग पंजाबमधल्या लॉटचा अनुभव आणि आपल्या लोकल गायी घेतल्या ज्या आपल्या मार्केटमध्ये मिळतात त्यांचा अनुभव, तर फारसा काही डिफरन्स मला वाटला नाही. मग एवढ्या लांबून गायी आणणं, त्यांचा प्रवास आणि त्या सगळ्या गोष्टी, किमतीत 5-10 हजार रुपयाचा फरक होत असेल, पण मग लोकल गायी पण जर आपण चांगल्या कॅपॅसिटीनं सांभाळल्या, त्यांच्या टेक्निकनी सांभाळल्या, तर निश्चितपणे त्या पण 22-25 लिटर दूध देतात. मग जास्त करून प्रमाणात माझ्याकडं लोकलमधल्या गायी आहेत. आणि सगळ्याच गायी आज जर पाहिल्या, तुम्ही पाहिलेल्या आहेत, तर गायीची तब्येती ज्यावेळेस आपण मेंटेन करतो आणि सगळ्या एवढ्या मोठ्या गायी घेऊन आपण ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस मोठा भांडवली प्रश्न असतो. मग आपल्याकडे या साईडला दिसतात ना, ह्या सगळ्या मी आपल्या लोकल मार्केटला छोट्या कालवडी घेतलेल्या. ह्याच्यातनं काही घरच्या तयार झालेल्या कालवडी, म्हणजे जी गाय आज लाख रुपयाला आपल्याला घ्यायची, 80-90 हजार रुपयाला घ्यायची, तीच आपण 10-15-20 हजार रुपयाची कालवडी घेतली आणि ती 7-8 महिने सांभाळली. हा लॉट जाईपर्यंत तो लॉट तयार होतो ना, म्हणजे त्याच्यातही आपण भांडवल आपण वाचू शकतो. अशा पद्धतीने छोट्या कालवडी, मोठ्या गायी, हे सगळं करून काही घरच्या कालवडी मोठ्या, अशा पद्धतीत हा फार्म उभा राहिला. तर सर मला सांगा, आता आपल्या ह्या संपूर्ण फार्म किती गाय आहेत तरी आपल्याकडे? आता इथं 65 गायी आहेत, संपूर्ण लहान मोठ्या. आणि आपल्या फार्म सर आता रोजची दूध निर्मिती किती होते? आता दूध निर्मिती 350 लिटर पर डे. 350 वन टाइम का? दिवसभराची 350 लिटर होते. आणि हे दूध कुठं जातं आपलं सध्या? दूध आता आपण ब्रिटानियाचा प्लांट आपलाच आपण गावात सुरू केलेला आहे, स्वतःची डेअरी गावात. तर तरुण किंवा शेतकरी काय करतात, गाया खरेदी करतात, पण ते एकदम गाया खरेदी करतात, ते गाभण गाया मग येतात, मग दूध देतात, पण ते एकदम दुधाला येतात सगळ्या गाया. मग त्यानंतर दूध संपल्यानंतर शेतकरी काय म्हणतो का परवडत नाही आपल्याला दूध धंदा. मग ही रिसायकलिंग मेंटेन कशी ठेवली जाते आपल्या फार्म? ही रिसायकलिंग मेंटेन ठेवायला मग आता असं जर केलं असतं ना, मी 350 लिटर दूध आपलं 300-350 लिटर 400 लिटरपर्यंत काटा, पण 350 ते 400 हा कॉन्स्टंट काटा राहायला पाहिजे. असं ज्यावेळेस आपण मॅनेज करतो, तर मग एवढ्या गायी दुधाच्या घेतल्या आणि ह्या एकदम विल्यानंतर कमी होणार आहे सगळंच दूध. मग परत नवीन गायी टाकायच्या, भांडवली खर्च. मग त्या काळात ह्या सगळ्या कालवडी टाकलेल्या आहेत का ह्या ज्यावेळेस कमी होतील ह्या त्यावेळेस खाली होतील आणि भांडवल पण कमी गुंतलं आणि बरोबर त्या सायकलमध्ये त्या कालवडी येणार आहेत आपल्याला. तर सर मला सांगा, आता आपल्या जो फार्म याचं रोजचं वेळापत्रक सांगा मला, एक प्रकारे कसं रन होतं दिवसभरात? वेळापत्रक म्हणजे रोजचं सकाळचं काम आपलं पहाटे 4 वाजता सुरू होतं. 4 वाजता गोठा साफ करणे, जनावरं बांधणे, त्यांना खाद्य टाकणे, खाद्य म्हणजे वैरण, वैरण टाकणे. वैरण टाकल्यानंतर एक 10 मिनिटांनी त्यांना खुराक देणे. खुराक खाऊन झाल्यानंतर दूध काढणे. दूध काढून झाल्यानंतर गाया सोडून देणे, पाणी पितात आणि गोठा साफ करून घेणे. थेट 4 वाजता परत ह्याच प्रोसेसनी परत ही संपूर्ण प्रोसेस हीच करायची. 8 वाजता परत गाया मोकळ्या सोडायच्या. आता मला सांगा, मुक्त संचार गोठाच का निवडला तुम्ही? म्हणजे बंदिस्त पण करू शकत होता, पण आता मी पाहिलं एवढा मोठा गोठा केला, एकदम मस्त गोठा केला, मुक्त संचारच का? मुक्त संचार मधले फायदे अनेक आहेत. मुक्त संचार मधले गायांच्या प्रतिकार शक्ती चालणं फिरणं असल्यामुळं वाढतात. दुसरी गोष्ट, पाणी त्यांना ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस ते पितात. त्यांना उन्हात बसायचे उन्हात बसतील, सावलीत बसायचे सावलीत बसतील. ह्या सगळ्या 24 तास जर तुम्ही बांधून ठेवलं तर त्यांची क्रयशक्ती कमी होती. आपल्याला जर एखाद्या ठिकाणी बांधून ठेवलं, किती कामाचं असलं तर नाही होत ते. म्हणजे त्यांना आनंदी वातावरण. आता बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी तुम्ही पाहिले असतील, गोठ्यांना ना पूर्णपणे भिंतीचं कंपाऊंड करतात. म्हणजे तुम्ही भिंतीचं कंपाऊंडमध्ये मस्त मोकळे आहेत. जेलमध्ये असंच असतं,
त्या माणसाचं मन नाही लागत तिथं. त्यांना जाऊ दे ना, हा रस्ता आहे, बाहेरचे शेत दिसू द्या, येणारे जाणारे माणसं दिसू द्या, गाड्या आलेल्या दिसू द्या, वाहनं दिसू द्या, त्या रिलॅक्स राहतात. जितकं गाईला आपण मुक्तपणे ठेवू तितके तिचा परफॉर्मन्स चांगला राहतो, म्हणून मुक्त गोठ्याची निवड केली. आता किती क्षेत्रात आपला हा संपूर्ण गोठा आहे? हा गोठा 1.5 एकर क्षेत्रामध्ये. आणि आता स्ट्रक्चर कसं, म्हणजे कशा पद्धतीने बांधलाय तुम्ही? हा स्ट्रक्चर करताना हा दक्षिण उत्तर बांधला, कारण पूर्व पश्चिम ज्यावेळेस सूर्य सकाळी उघडतो त्यावेळेस इकडल्या साईड गोठ्यात ऊन आलं पाहिजे, गोठा सुकला पाहिजे. ज्यावेळेस सूर्य पलीकडे जातो त्यावेळेस तिकडून ऊन आलं पाहिजे, तिकडून गोठा सुकला पाहिजे. म्हणजे गोठ्यामध्ये सूर्यप्रकाश हा आलाच पाहिजे, जेणेकरून तो गोठा निर्जंतुक होण्यास नैसर्गिक मदत होते. तर मला सांगा, आता आपल्या तुम्ही पिण्याच्या पाण्याची सोय कशी केली आता गायांसाठी? सध्या पिण्याच्या पाण्याची हे जे आळ दिसतात दोन्ही बाजूनी 2 आळ आहेत. गोठ्याच्या पलीकडे विहीर आहे, विहिरीवरून मोटार चालू केली, डायरेक्ट याच्यात पाणी येतं, फक्त कॉक फिरवायचे. हा गोठा आपल्या कामाच्या व्यापात नाही रोज साफ करणं शक्य होत, पण 4 दिवसांनी हा सगळा साफ करायचा आहे. याला चुना मारून घ्यायचा आहे. 4 दिवसाचं शेड्यूलच आहे त्याचं. आठवड्यातला 2दा हा साफ होतो, त्याला चुना मारला जातो. त्याचं कारण होतं त्याच्यात शेवाळ होत नाही आणि चुन्यात नसणारं कॅल्शियम ॲटोमॅटिकली जनावरांना मिळतं. आणि आता तुम्ही आपल्या ह्या गायींसाठी किती क्षेत्रात चारा लागवड केलेली आहे? याला बाकीचं उरलेलं 8-8.5 एकर क्षेत्र सगळं चाऱ्यात. चारा ते कोणतं कोणतं चारा आहे? नेपियर आसन, कडवळ आसन, त्याच्यानंतर ऊस आसन, हे सगळ्या पद्धतीचं फिक्स मिक्स कुट्टी. आणि एवन कडबा सुका चारा आपल्याकडे मिळत नाही तर तो विकतचा घेऊन, म्हणजे सुका चारा अगदी थोड्या प्रमाणात, म्हणजे काही ठिकाणी असं असतं का ओला चारा मिळत नाही, पण आपल्याकडे असं आहे का सुका चारा मिळत नाही. मग सुक्या चाऱ्याचं प्रमाण आपण कमी ठेवतो, साधारणतः 5 किलो दररोज प्रत्येक जनावराला जाईल. पण ह्या सगळ्याची कुट्टी मिक्स. आता सकाळी सगळा हिरवा चारा टाकून दिला आहे, संध्याकाळी फक्त कोरडाच टाकला, असं करत नाही आपण. सगळ्याची कुट्टी आपण मिक्स करून टाकतो. आणि खुराक कोणता देते सध्या गायांना आपल्या? खुराकाची एक पद्धत, चांगला प्रश्न तुम्ही विचारला. खुराकाची एक पद्धत असते. छोट्या शेतकऱ्यांचं काय होतं का, गुळीपेंड चालू केली की म्हटलं का कोणीतरी सांगतं गुळीपेंड चालू करा. गुळीपेंडेमध्ये सगळे घटक असतात, गुळीपेंडच चालली पाहिजे, पण त्याच्यात अनेक कंपन्या असतात. सगळे कन्फ्यूज असतात लोक, ही चांगली, ती चांगली, ती चांगली. प्रत्येक कंपनीकडे 2-2, 3-3 ब्रँड आहेत. म्हणजे मग कस्टमरची रिक्वायरमेंट पाहून त्या कंपनीनं बनवले आहे. लोकांना 1300 रुपयाची पण बॅग लागते, त्यांच्यासाठी पण ते बनवले. लोकांना 1500 रुपयाची पण बॅग लागते, त्यांच्यासाठी बनवले. मग तुम्ही जर चांगल्या प्रतीचे घेतले, त्याच्यातले कंटेंट्स जर पाहिले तर चांगले कंटेंट्स दिले तर चांगले पैसेच मोजावे लागतात. मग चांगल्या प्रतीची बॅग कोणत्याही कंपनीची वापरा, थोड्याफार प्रमाणात घटक कमी जास्त होऊन त्याच लेवलला असतात. पण त्याच्यातला एक फरक, तुम्ही दुधाळ गायींसाठी वेगळा खुराक असतो तो तोच दिला पाहिजे. कालवडींसाठी वेगळा खुराक असतो तो तोच दिला पाहिजे. 3 महिन्याची कालवड असेल तर वेगळा असतो, 3 महिन्याच्या पुढची कालवड असली तर वेगळा असतो. गुळीच असते पण वेगळा ब्रँड असतो, वेगळी त्याच्यात वेगळा खुराक असतो. आणि गाभण गायींसाठी पूर्णपणे वेगळा असतो. आपण काय करतो बऱ्याच वेळा, एकाच प्रकारचा आणतो, दूध देणाऱ्या गायींना तो आणि गाभण गायींना तोच. पैसे कुठंच वाचत नाही, पण रिझल्टमध्ये वाचलं जातं. जिच्याकडून दुधाची अपेक्षा आहे ती आटवलेल्या गाईला, गाभण गाईला तुम्ही तो खुराक दिला तो उपयोग नाही ना होत. तर मला सांगा सर, आता आपल्या फार्मवर सगळ्यात जास्त दूध म्हणजे कितीपर्यंत निघालं एका गाईचं? 25 लिटर. 25 लिटर म्हणजे आपल्या साधारणतः किती लिटर दूध देतात गाई? दुधात आता 20 ते 25, 20च्या आतल्या ज्या गायी आहेत त्या आपण ठेवतच नाही. एखादी आपल्याकडे येते किंवा आपली घरची कालवडसुद्धा एखादी येते, पहिल्या येताला कदाचित तिची तब्येत झाली नसेल किंवा काय, आपल्याला वाटलं ना तर कमी आहे, तर ती पुढच्या लॉटला आपण काढतो. आणि मग इथंसुद्धा फसगत होते ज्यावेळेस लोकांची, का लोक गोठ्यावर गाई घ्यायला जातात, पण मित्रांनो गोठ्यावर चांगल्या दुधाची गाई कोणीच विकत नाही. हो तेवढा आहे. हां, मग चांगल्या दुधाची गाई विकत नाही ना, आपल्याला चांगल्या गाईची अपेक्षता असते. मग चांगल्या दुधाच्या गाई आपण आपल्या गोठ्यावर तयार केल्या पाहिजेत. हे सगळ्यात मोठं सक्सेसचं साधन असतं. आपल्या गोठ्यावर ब्रीडिंगवर काम केलं जातं का? ब्रीडिंगवर 100% काम केलं जातं. म्हणजे आता मग आपल्या इथं ज्या कालवडी तयार केल्या जातात त्या आपण बाहेर विकतो? बाहेर विकत नाही, कारण आपल्यालाच अजून गोठा वाढवायचा आहे, त्याच्यामुळे आपण विकत नाही. आपण आपल्या चांगल्या ब्रीड देतानाच आपण, मला ही गाई आहे पण हिला कोणतं द्यायचं आहे, ABS द्यायचं आहे
का डेन्मार्क द्यायचं आहे हे आपण ठरवतो आणि त्याच्या नोंदी ठेवतो. म्हणजे ज्या होणाऱ्या कालवडी ह्या चांगल्या ब्रीडच्याच तयार झाल्या पाहिजे आणि चांगलं ब्रीड वापरून नाही त्यांचं संगोपनचं पण चांगलं झालं पाहिजे आणि मग सगळं चांगलं संगोपन झालं आणि ती कालवड आपल्याला ठेवायला योग्य वाटली तर आपण तिच्यावर पाहतो. आता पलीकडे तुम्ही जी कालवड पाहिली असेल एक ती डेन्मार्कचं सिमेंट्स होतं आणि 11व्या महिन्यात, आता ती 11व्या महिन्याची कालवड आहे, 11व्या महिन्यात ती कालवड मी लावली. सर भरपूर वेळा काय होतं, समजा एखादा शेतकरी एखादा युवक आहे तो फार्म सुरू करतो पण कालांतराने बंद पडतात, त्याला काय कारण काय नेमके? त्याला कारण गायांच्या नोंदी न ठेवणं. गायी जर तुमची वेतानंतर पहिल्या 21 आणि 42 ह्या दिवसात हिटवर आली पाहिजे, नाही आली तर कमीत कमी 2 महिन्यात 3 महिन्यात गायी लागली पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त पिरियड वाढत असाल तर त्या गायीची तपासणी झाली पाहिजे काय कमी आहे. वर्षभर 6-6 महिने जर ती गाय लागत नसेल तर तो फार मोठा लॉस शेतकऱ्याचा असतो. त्याच्यामुळं गायीचं वेताचं सर्कल हे तसं तर 12 महिन्याचंच आहे, ठीक आहे, पण आपल्याकडनं फार नियोजन नाही झालं तरी 15 महिन्याच्या पुढे नाही गेलं पाहिजे, हा एक विषय असतो. दुसरं गोष्ट चारा व्यवस्थापन. चारा व्यवस्थापनात तुमचा चारा टाकण्याची जी पद्धत आहे ती 2 वेळेसच चारा टाका, 2 वेळेस तिला पोटभर खाऊ द्या. शेतकऱ्यांचं जे पालन असतं ना तर 12 तास तिला चारा टाकतच राहिला जातो, त्याच्यामुळं रवंत करण्याला तिला वेळ मिळत नाही आणि तो वेळ जर मिळाला नाही तर मग तिच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग तुमचं मुक्त संचारचं पद्धत असेल, तुमचा खुराकाची पद्धत असेल, तुमची चारा टाकण्याची पद्धत असेल, तुमचं बाकीच्या गोष्टीवर असणारं लक्ष, या अनेक गोष्टी, तोट्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात, कुठली एक गोष्ट कारणीभूत होऊ शकत नाही. सर मला सांगा, आता साधारणतः आपलं जे रोजचं दूध आहे ते सगळं मिळून आणि आपला 1 महिन्याकाठीचा खर्च उघडता आपल्याला किती नफा शिल्लक सध्या फार्मला? आता हा सगळ्यात महत्त्वाचा आणि लोकांना असं वाटतं का फार पैसे आपल्याला मिळाले पाहिजेत आणि मग त्याच्यात आपण पडलं पाहिजे. आता इथे मला 3.5 लाख रुपये आजच्या रेटमुळे 3.5 लाख रुपये पर मंथ इन्कम असतं दुधातनं आणि त्याच्या पाठीमागं जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आहे. म्हणजे 2.5 लाख रुपये आपण किरकोळ कारकोळ पण पकडायचं आहे, 2.5 लाख रुपये खर्च होतं, 1 लाख रुपये पर मंथ आपल्याला इन्कम असतं. मग हे साईड इन्कम पकडायचं, याचं शेत असं खत असेल, होणाऱ्या कालवडींचं उत्पादन असेल, हे दर महिन्याला येत नाही ना, आपण दर महिन्याला पण नाही पकडायचं ते. आणि ते तर मी तर म्हणतो ते पकडायचंच नाही, तो बोनस पकडायचा असतो. पण आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेशनला त्याच्या सहित पकडतो आणि मग आम्हाला 2 लाख रुपये मिळतात, 1 लाख रुपये मिळतो आणि मग आपल्या अपेक्षा आणि आकांक्षा वाढत जातात. आपण उत्पादन आपलं कमी बाकीचं आलं तर चांगलंच आहे, पण आपण रेग्युलर आपल्याला किती येतं, रेग्युलर उत्पन्न दुधातनंच आपलं मॅनेजमेंट भागून आपले पैसे शिल्लक राहत आहेत का हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे याच्यातनं आता सर्व याच्यातनं मी फक्त दुधाचाच हिशेब सांगतो, दुधातनं सगळा खर्च वजा जाता. आज रेट आहेत म्हणून 1 लाख रुपये शिल्लक राहतात, अन्यथा हा 60-70 हजार रुपयापर्यंतचा आकडा होता, मेंटेन राहतो. आणि मग 60-70 हजार परत प्रश्न येतो का मग याला भांडवल किती गेलं. 60-70 हजार रुपये जर राहत असतील तर हा एवढा मोठा गोठा हा सगळं सांभाळणं. आता तो विचार केला ना, 70 हजार रुपयामध्ये मी गोठ्यावर फक्त 2 तास काम करतो, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, बाकी सगळं खर्चावर आहे. म्हणजे जर 2 तास आल्यानंतर मला जर कोणी 70 हजार रुपये महिन्याला देणार असेल तर ते मला परवडतात. राहिला विषय इथलं 50 लाख रुपयाचं भांडवल मी टाकलं, 50 लाख रुपयाचे आमच्याकडे 2 एकर क्षेत्र येईल. 2 एकर क्षेत्रामध्ये ते पैसे मी टाकले असते तर 2 एकर क्षेत्रामध्ये 70 हजार रुपये महिन्याला भेटले नसते. हा एक विचार केला जातो का मग आपण कुठे टाकायचे आणि कशा पद्धतीने 70 हजार रुपये पण फार आहेत असं ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की तिकडे टाकले असते तर मिळाले नसते, इकडे टाकले असते तर आपल्याला कंटिन्यू मिळत आहेत. तर मित्रांनो, खरंच सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन दिलं आहे. सरांनी ड्रॉबॅक्स पण सांगितलेत आणि त्याचा आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो ते देखील सांगितलं आहे. धन्यवाद सर, खरंच तुमचं मनापासून आभार.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपला व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. राम राम.